विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. टॉक्सिक पेरेंट्स मी हा एक विषय निवडलाय. जस्ट YouTubeवर एक व्हिडिओ बघत होतो आणि जेव्हा मी त्याचे कमेंट्स बघितले ना, मला शॉक बसलाय. लिटरली मला शॉक बसलेला आहे आणि माझी इच्छा आहे, की हा व्हिडिओ विद्यार्थी आणि त्याचे पालक यांनी मिळून बघावा. सिरियसली भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. घरात तणाव निर्माण झालेला आहे आणि हा जास्तीत जास्त तणाव आहे ना 12वीच्या मुलांच्या घरी आहे. ज्याचा मुलगा 12वीत आहे तो पालक एवढ्या तणावात आहे, की विचारूच नका. मग याचा परिणाम काय होतोय? ही जी आपली जनरेशन झेड आहे, जेन झेड म्हणूया आपण. बरोबर आहे ना माझं प्रोनान्सिएशन? ह्यांचे कमेंट्स एकदा जरा बघूया बरं का. पहिलं कमेंट काय लिहिलंय बघा त्या एका मुलानं. मी त्याचं नाव नाही घेतलं बरं का. पण हे घेतलंय मी 4K लाइक्स. 4,000 मुलंच आहेत, की ज्यांना हे आवडलंय कमेंट. त्यात काय लिहितोय तो मुलगा, की माझ्या पालकांनी म्हणजे माय पेरेंट्स हॅव गिव्हन मी 3 थिंग्स. माय लाईफ, फूड अँड शेल्टर आणि तिसरं काय फ्रस्ट्रेशन. फ्रस्ट्रेशन. बरं ठीक आहे. ओके मान्य करतो मी. एवढ्या मुलांनी लाइक केलंय म्हणजे एवढी मुलं तणावात आहेत. डिप्रेशनमध्ये आहेत. फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन ओके एवढं तुमच्या पालकांनी तुम्हाला दिलेलं आहे. बरोबर? थांबा ही इथंच थांबत नाहीये. अजून बघा. स्ट्रिक्ट पेरेंट्स राईज बिगेस्ट लायर्स. 4.5K हे कुठेतरी खरं आहे बरं का. मी माझ्या अनुभवातून सांगतो. ज्याचे पालक खूपच स्ट्रिक्ट आहेत ना, खूप स्ट्रिक्ट आहेत. मारतात मुलाला. काय चुकला, गावला की ठोकला. त्यांची मुलं तेवढीच दंगा करणारी मी बघितलेत. हां. पण जिथं पालक प्रेमानं सगळी सिच्युएशन हँडल करतायत ना, की काय झालं, कुणाचं चुकलं, काय, तुझं काय? असं मुलांशी जिथं बोलणं आहे, संभाषण आहे, तिथं एवढा प्रॉब्लेम नाहीये. ह्याला मी मान्य करतोय बरं का, लक्षात घ्या. बरं अजून थांबा ना. आय एम अ फादर ऑफ 3 मंथ्स. हे कमेंट किती चांगलं आहे बघा. किती छान. याला पण 2000 लाइक्स आहेत. की आय एम अ फादर ऑफ 3 मंथ्स ओल्ड सन बरं का लक्षात घ्या आणि 3 आय प्रॉमिस्ड हिम अँड मायसेल्फ. कुणाला प्रॉमिस केलं? 3 महिन्याच्या मुलाला. बरं असू दे चला ठीक आहे. केलं तरी प्रॉमिस काय? की नॉट टू पास ऑन जनरेशनल टॉक्सिसिटी टू हिम. सिरियसली बरं का लक्षात घ्या. मी तुम्हाला माझ्या वडिलांचं उदाहरण देतो आणि त्यांच्या वडिलांचं उदाहरण देतो. म्हणजे माझे आजोबा आणि माझे वडील. मी त्यांना कधी बोलताना बघितलंच नाही. इव्हन तुमचे पालक असतील ते पण मान्य करतील. आजोबा आणि वडील एक बिलकुल संभाषण नाही. एकमेकांबद्दल आदर असेल, सगळ्या गोष्टी असतील, पण संभाषण बिलकुल नाही. नंतर जनरेशननुसार हा बदल होत गेला. चला ठीक आहे, ती टॉक्सिसिटी किंवा तो तणाव कमी होत गेला. पण अजून पण संपलेला नाहीये बरं का. कमेंटवरून कळतंय. ट्राय द चिल्ड्रन नॉट अ रिटायरमेंट प्लॅन. चुकताय तुम्ही. मुलं चुकतायत इथं. इथं मी तुम्हाला माझं एक्झाम्पल देतो लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, मी 12वीत असताना सुद्धा ओके, तणाव होता. मला जमत नव्हतं. त्यांच्या अपेक्षा खूप आहे त्याची मला जाणीव होत होती, की 10वी ला चांगले मार्क पडले, 12वीत पाडणारच. त्यांच्या खूप अपेक्षा माझ्याकडून होत्या. मी तुम्हाला खरं सांगू का? या स्टेजला मी मी सक्सेसफुल आहे. मला बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगतो सक्सेसफुल आहे. पण याच क्षणाला मला जाणीव झाले, की माझे वडील मला जे फोर्स करत होते किंवा आईचा जो काही होता फोर्स म्हणा, तो तुम्ही म्हणता ना तणाव, तो त्यांच्या रिटायरमेंट प्लॅनसाठी बिलकुल नव्हता. ते माझ्यासाठी धडपडत होते. माझ्या भविष्यासाठी. मी तुम्हाला सांगतो, विद्यार्थ्यांसाठी बोलतोय इथं, की हा मनातून विचार काढून टाका बरं का. तुम्ही खूप शिका, खूप पैसे कमवा, मग पालक त्यावर निवांत जगतील. हा पालकांचा हेतू नाहीये. आज माझे वडील माझ्याजवळ नाहीयेत. मी तुम्हाला सांगतो तुमच्यावर पण तशीच परिस्थिती नंतर येणार आहे लक्षात घ्या. त्यामुळे हा विचार जरा चुकीचा आहे बरं का. त्याच्यानंतर आणखीन काय आहे बघा. द मेन प्रॉब्लेम इज वी कान्ट शेअर विथ आवर पेरेंट्स. बरोबर आहे. हां, बोलणंच होत नाहीये. तणाव वाढत चाललाय. पण थांबा ना. द वर्स्ट इज फोर्सिंग यू टू फुलफिल देअर अनफुलफिल्ड ड्रीम्स. मी सांगतो. हे काही पालकांच्या बाबतीत होतं रे बरं का बाळांनो. मी युवराज सिंग आहे ना आपला क्रिकेटर, ओके आणि त्याचे वडील, ते सुद्धा क्रिकेटर होते का? कोच होते बरोबर आहे. युवराजला त्यांनी शिकवलं. पण ते इंडियन टीममध्ये कधी होते का? कदाचित एका दुसरी मॅच जिंकली असेल. पण त्यांनी त्यांच्या मुलाला, युवराज सिंगला, त्याला स्केटिंग आवडत होतं. ते स्केटिंग सोडायला लावून क्रिकेटकडे वळवलं. त्यांचं म्हणणं काय होतं, युवराजचं काय म्हणणं होतं, मला स्केटिंग आवडतंय. वडिलांचं काय म्हणणं होतं, की स्केटिंगमध्ये फ्युचर नाहीये. क्रिकेटमध्ये फ्युचर आहे. ग्लॅमर हे, आज तुला सगळं जग ओळखतंय. पण हे बोलत असताना मी युवराजच्या चेहऱ्यावरची नाराजगी बघितली होती. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू का? तो स्पष्टपणे नाराज, मला स्केटिंग आवडतंय. ते माझी हॉबी आहे. त्यात मला पण वडिलांचं म्हणणं काय, त्यात काय करियर होणार आहे? मग आता मी तुम्हाला सांगू का? इथं काही ठिकाणी पालक बरोबर असतील. हां, त्यांचा अनुभव आहे त्या ठिकाणी, पण ते प्रत्येक वेळेस बरोबर असतीलच असं नाहीये.
मी तुम्हाला सांगतो पालकांनी ओके त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवावं. तो अभ्यास करतोय का ही गोष्ट बघावी. पण त्याला काय करायचंय हे त्याच्यावर सोपवावं. आता मी तुमच्या स्टेजला होतो. बघता-बघता 30-35 वर्ष निघून गेली. आता मी पालक बनलेलो आहे. आता माझ्या मुलाचं इंजिनिअरिंग कंप्लीट आहे. होतंय 3-4 महिन्यात. मग त्यानं काय केलं पाहिजे? प्लेसमेंटसाठी ट्राय केला पाहिजे. त्यानं गेटची एक्झाम देऊन पुन्हा आय-आय-टीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, एम-टेकसाठी. का त्यानं गव्हर्नमेंट जॉबसाठी तयारी केली पाहिजे? का माझ्या बिझनेसमध्ये आलं पाहिजे? अरे त्याला काय करायचंय ते करू दे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो काही प्रॉब्लेम नाही. त्यानं ठरवावं. बरं, मोठा मुलगा जो माझा आहे तो सी-यू-ई-पीत आहे, 3rd इयर फायनल इयरला आहे. त्याचं कंप्लीट होईल त्याच्याबद्दल मी आता बोलत होतो. पण छोटा जो आहे तो बॅडमिंटन खेळतोय. तो जातो 4ला स्टेडियमला. ओके. 9 वाजता परत येतोय. ओके. मी त्याला बिलकुल फोर्स करत नाही, की दादासारखा तुला पण खूप चांगले मार्क पडले पाहिजेत, तू पण शिकलं पाहिजे. नाही. मी त्याचं बॅडमिंटन बिलकुल बंद करणार नाही किंवा केलेलं पण नाहीये. उलटं आता 11th स्टँडर्डमध्ये आल्यापासून तो पहाटे जातो एका जिमला. ओके. संध्याकाळी पण जिमला जातो लक्षात घ्या. त्याच्यानंतर तो ग्राउंडवर प्रॅक्टिसला जातोय. त्याची स्ट्रेंथ तो वाढवतोय. मग अभ्यासाला वेळ कुठे आहे? असू दे ना, करेल की तो अभ्यास, करेल. करेल आणि चांगले मार्क पाडतोय सुद्धा तो. पण इथं जर मी म्हटलं तर बास! बरेचसे पालक काय करतात 10वी स्पोर्ट्स बंद करून टाकतात. मग हे थोडंसं नाही व्हायला पाहिजे. पण थांबा अजून आपला मुद्दा संपलेला नाहीये. अजून एक कॉमेंट आहे, की पॅरेंट्स फील लाइक दे नो एव्हरीथिंग. पालकांना वाटतं तसं. मी तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल देतो. पालक नाही माझ्या एका नातेवाईकाचं उदाहरण देतो. वयस्कर होते बरं का. साताऱ्यात माझ्या घरी आले होते आणि त्यांना त्यांच्या पाहुण्यांच्या घरी सोडायचं होतं. बघा, आता सांगतो तुम्हाला बाळांनो, समजून घ्या. हे पाहुण्यांचं घर आहे, समजून घ्या. इथून मला जायचंय किंवा इथून आता जवळ-जवळ पोहोचलोय पाहुण्यांच्या घराजवळ. मला माहिती आहे, की इथून एक रोड आहे आणि इथून असं जायचंय. ओके. मला इथं त्यांनी सांगितलं, की जरा पुढे गेल्यावर राइट टर्न घ्यायचा. ओके. पण मी घेतला इथूनच राइट टर्न. जाणार आहे ना, तर पोहोचणार आहे ना. पण राइट टर्न घेतल्यापासून त्या आजोबांनी एवढं मला ओरडले, की इथं राइट टर्न का घेतला? पुढनं घ्यायचा होता ना. मी सांगतो 2-3 मिनिटात पोहोचलो की इथं. पण कंटिन्युअसली त्यांची बडबड सुरू होती. मी इथून राइट टर्न घ्यायला सांगितलं, तू अगोदर घेतलास. किती रस्ता खराब होता, किती वेळ गेला आपला. पळून गेलो असतो, पण लवकर आलो असतो की नाही. बापरे! पुन्हा मला वाटायला लागलं, की अरे उगाचच आपण राइट टर्न घेतला. पुन्हा घरी येईपर्यंत पुन्हा तेच, तेच, तेच होतं. काही पालकांच्या बाबतीत अशा पण गोष्टी होतायत. त्यांना वाटतं, की त्यांनी म्हणेल तेच केलं पाहिजे. मग इथं पालक चुकतोय. इथं पालक चुकतोय. पालकांनी काय केलं पाहिजे, की मुलाला त्याचे काय हॉबीज आहेत, त्याला काय करायचं ते करू दे. 4 पैसे कमी कमवेल, पण तो आनंदात जगेल. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की तुम्ही मुलाला ज्या क्षेत्रात त्याला करियर करायचंय ते करू देत. फक्त लक्ष ठेवूया आपण. लक्ष ठेवूया. ओके. मी तुम्हाला सांगतो हां. हे महत्वाचं आहे. आता एवढा तुम्हाला पालकांचा त्रास वाटतोय ना, ठीक आहे. जेव्हा तुम्ही पालक बनाल ना, तेव्हा नक्कीच चांगले पालक बनाल. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, की काय होतं माहितीये का, की फक्त कम्युनिकेशन व्हायला पाहिजे आणि तणाव असेल तर तो विद्यार्थ्यांनी बोलून मोकळा केला पाहिजे. हा तणाव येतोय. बोर्डच्या एक्झामचा तणाव येतोय. एन क्रॅक झालं नाही त्याचा तणाव येतोय. जे-ई-चं होईना झालंय त्याचा तणाव येतोय. ओके, सी-ई-टीचं तर अजून लांबच राहिलं ते होतंय. अजून बोर्डच्या एक्झाममध्ये 75% तो तणाव आहे तो वेगळा आहे. मग एवढा तणाव आहे तुमच्याशी, तो पालकांशी बोलून मोकळा व्हायला पाहिजे. पण मला सांगतो या कॉमेंटनं मात्र मला खूपच, खूपच विचार करायला भाग पाडलं. याला सुद्धा प्रत्येकाला 1000-2000 लाइक आहेतच. आता तुम्ही वाचा. असं काही मुलांच्या बाबतीत घडतंय. स्टुडंट एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. 90 प्लस वाला स्टुडंट आहे. बर्थडे दिवशीच पप्पांनी ओरडायला सुरुवात केली. त्यानं काहीतरी वेगळं करायचं म्हणलं हॉबी, तर आईनं मॉम स्लॅप्ड मी म्हणजे फटके दिले म्हणूया आपण. एवढ्या लेव्हलपर्यंत नाही गेलं पाहिजे. एवढ्या लेव्हलपर्यंत नाही गेलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू का? मी बरेचसे आता क्लासच्या बिझनेसमध्ये आहे मी. 24 वर्ष शिकवतोय. फार वाईट अनुभव घेतलेत मी. तो एकुलता एक मुलगा आहे. हा एकुलता एक आहे. तुम्ही ऑलरेडी वेल सेटल्ड आहात. मग त्याला काय करायचं ते करू दे ना. हां, करू दे. तुम्ही त्याला इतरांशी कंपॅरिझन करताय. आमच्या पाहुण्याचा मुलगा आय-ए-एस झाला. आमच्या घरात सगळे कलेक्टर आहेत आणि आमच्या घरात सगळे आय-ए-एस, आय-पी-एस ऑफिसर आहेत. मग त्यानं पण ते केलं पाहिजे. त्यानं त्याचा आदर्श घेतला पाहिजे. पण तुमच्या मुलाला जर जमतच नसेल, यात इंटरेस्टच नसेल सायन्समध्ये, तर फार अवघड आहे. मी तुम्हाला सांगतो 50% ची मुलं बघितले, ज्यांचे पालक म्हणतात, "सर, मी हालाखीत दिवस काढलेत, पण माझी इच्छा आहे पोरांनी शिकून इंजिनिअरिंग करावं." हां, पण त्याची क्षमता आहे का? त्याला करायचं आहे का? पण आपल्या भारतात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठे आहे, की सगळ्याला एकाच मापात तोललं जातंय. म्हणजे काय? की सगळ्यांनी इंजिनिअरिंगच केलं पाहिजे. ते करून यू-पी-एस-सीचीच एक्झाम दिली पाहिजे. नाहीतर पुन्हा एम-एस करायला अमेरिकेतच गेला पाहिजे. तरच तो सक्सेसफुल. नाहीतर राईट संपलं.
मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, हा कुठेतरी बदल व्हायला पाहिजे. बरं, आता मुद्द्यावर येऊया आपण मुद्द्यावर. ओके. मी तुम्हाला सांगतो फायनल आता बोलायचंय ते मला बोलायचंय. कमेंट्स तर संपले आपले. 10 मिनिटं आपण कमेंटवर डिस्कशन केले. आता मुद्द्यावर येऊया. पहिली गोष्ट, पहिली गोष्ट 10th स्टँडर्ड पर्यंत 10th स्टँडर्ड पर्यंत तुम्ही केलं. तुमचं स्कूल लाईफ तुम्ही एन्जॉय केलं. मी विद्यार्थ्यासाठी पहिला सांगणार आहे बरं का. आणि 10th नंतर जर तुम्ही सायन्स स्ट्रीम घ्यायचा विचार करत असाल किंवा घेतली तुम्ही सायन्स स्ट्रीम मला माहिती आहे. तुम्ही तेच मेन स्टुडंट आहात, बरोबर आहे? मग अशा वेळेस तुम्ही जी स्ट्रीम निवडली, इंजिनिअरिंगला जायचंय, मग तुम्हाला तिथं तुमचं बेस्ट हे दिलंच पाहिजे. ओन्ली फिटेस्ट कॅन सर्व्हायव्ह लक्षात घ्या. कॉम्पिटिशन प्रचंड आहे. मग इथं पालकांना दोष देऊन चालणार नाहीये. ते तुम्हाला फ्रस्ट्रेशन देत नाहीये. तुमच्याकडून होत नाहीये म्हणून तुम्हाला ते फ्रस्ट्रेशन वाटतंय. तुम्ही कमी पडताय. मी तुम्हाला सांगतो कुठं पालक कमी पडलेत. मी माझ्याकडच्या ना 80% मुलांची उदाहरण देतो. बुलेट आहे. ओके. त्याच्यानंतर iPhone दिलेले आहेत. त्याच्यानंतर काय पाहिजे ते दिलंय. काय पाहिजे ते दिलेलं आहे. मग आता काय केलं पाहिजे आणखीन? तुम्ही तेवढा अभ्यास करताय का? नाहीत करत मुलं. 1-2 टॉक्सिक पालक जाऊ देत म्हणूया आपण. पण बाकीच्या मुलांचं काय? जे करतच नाहीये तुम्ही. मग पहिली गोष्ट मी म्हणतो ना, एक बोट दुसऱ्याकडे तर 4 बोटं आपल्याकडे असतात. म्हणजे आपल्या चुका आपल्याला सुधारायच्या आहेत. मी सांगतो पालक दोषी असतील, त्यांचं चुकतंय, ते तुम्हाला प्रेशराईज करतायत. पण मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. अरे, तू व्यवस्थित अभ्यास करत असशील, तुझा टेस्टचा परफॉर्मन्स चांगला असेल, तर एवढं असून पण पालक नाहीत ओरडणार, नाहीत ओरडणार. मग आता पालकांना पण एक रिक्वेस्ट करायची आहे. तर एखाद्या टेस्टमध्ये कमी जास्त मार्क पडले, तर एकदम ओरडू नका किंवा मगाचे कॉमेंटमध्ये मारू नका. चार चौघात इन्सल्ट करू नका आपल्या मुलांचा. हे एक चुकतं पालकांचं. ग्रुप असतो त्यांचा मित्रांचा, मुलगा आला की चार चौघात मुलाची मापं काढायची. मी पेरेंट्स मीटिंगच्या वेळेस बघितलंय. माझ्या 24 वर्षाच्या क्लासमध्ये एकदाच मी पेरेंट्स मीटिंग घेतली. नंतर बास म्हणलं, नाही मला पेरेंट्स मीटिंग घ्यायची. काही पालकांना चार चौघात आपल्या मुलांचा इन्सल्ट करण्याला फार आनंद होतो. मी पालक मीटिंग घेतली होती बरं का. ज्यांना कमी स्कोर आहे अशा मुलांच्या पालकांना बोलावलं होतं. 24 वर्षात 1-2दाच घेतले फक्त मीटिंग. मी ऐकत होतो सीसीटीव्हीतून काय चाललंय पालकांचं. कमी मार्क पडलेल्या मुलांची मीटिंग होती ना, त्यातलं मला अजून एक आठवतंय, की ते पालक त्या मुलाला म्हटले, "तुझ्यामुळं खाली मान घालायला लागते मला. लाज वाटते मला तुझा पालक असल्याची. किती कमी मार्क पाडतोयस?" मी त्या पालकांना मीटिंगच्या सुरुवातीलाच बोललो, की "तुम्ही हे बोलला, मी हे ऐकलंय आणि फार चुकीचं बोललाय. तुमचा मुलगा धडपड करतोय ना, तो जमतंय, तो आगाऊ नाहीये, तो प्रामाणिक आहे, तो सिन्सिअर स्टुडंट आहे, पण त्याला ते जमेना झालंय." अरे, काय होतं मी तुम्हाला सांगतो, बेरीज-वजाबाकी येत नाही मुलांना 10वीतल्या. सिरियसली. आता एक स्टेप मी तुम्हाला सांगतो, x + 2 = 5. नेक्स्ट स्टेप सांगा म्हटली, की निम्म्या मुलांना येत नाही. काय अवघड आहे याच्यात? +2 तिकडला -2 होणार, 3 उत्तर येणार ना? नाही येत मुलांना. नाही येत. मग अशा वेळेस ना काय होतं, की टेस्टला कमी मार्क पडले, की पालक वेगळ्याच ह्याला जातात. मग हे असं व्हायला नको आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, पहिली गोष्ट विद्यार्थ्यांना सांगितलंय मी, तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. तुम्ही कुठं कमी पडतोय बघा. तुम्ही तुमच्या चुका सुधारा. मी तुम्हाला सांगू का, आपण जगाला सुधरवू शकत नाहीये. आपण आपल्या चुका शोधायच्या आणि आपल्याला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करायचा. बरं, आता आणखीन दुसरी महत्त्वाची गोष्ट. इथं मात्र पालक चुकतात बरं का. मी तुम्हाला सांगतो, एखाद्याला नाही करायचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, पण सी-एसला स्कोप आहे. म्हटलं सी-एसच केलं पाहिजे. इथं पालकांचं चुकतंय. स्कोप कशाला आहे? आमच्या वेळेस मी तुम्हाला क्लिअरली सांगतो बरं का, मेकॅनिकल इंजिनिअरिंगला स्कोप होता. मग माझ्या फॅकल्टीजमध्ये मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. आमचे कुलकर्णी सर मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. आमचे एक शेळके सर आहेत, ते सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअर. किंवा माझ्या जुन्या ज्या काही फॅकल्टीज होत्या, त्यातल्या 90% नाही 100% मेकॅनिकल इंजिनिअरिंग होत्या. हा काय प्रकार आहे? स्कोप ना मेकॅनिकलला. सगळेच मेकॅनिकल. आता पण स्कोप कशाला आहे? सी-एसला. मग सगळे सी-एस नाहीतर एआय, डाटा सायन्स. ऑब्व्हियसली तुमचं काही चुकीचं नाहीये, पण मुलाला ते आवडतंय का? त्याचे कोडिंग असेल किंवा ते काही प्रकार असतील, तो जो तिथं ज्यात करियर करायचंय, त्यात जे करायचंय ते मुलाला आवडतंय का? हे पालकांनी अगोदर बघितलं पाहिजे. पण आता ना सांगू का, इथं शिक्षक म्हणून सांगतोय मी, की जास्तीत जास्त ठिकाणी मुलं चुकतायत. म्हणजे ह्यातल्या बऱ्याचशा कमेंट्समध्ये मुलांच्या चुका होत्या. मी तुम्हाला सांगतो, मी आता काय सांगतो ते लक्षात घ्या. अरे, ह्या 2 गोष्टी दिल्या ना, तर बास झालं. या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी मिळत नाहीत. तुम्हाला मिळतायत तुमच्या नशिबानं. नाहीतर काही लोकांना ते सुद्धा मिळत नाही. अतिशय हलाखीत, गरिबीत दिवस काढतात लोकं लक्षात घ्या आणि त्यातून शिकून ते पुढे जातात. म्हणजे म्हणतो ना स्ट्रगल असतो. तुम्हाला स्ट्रगलच नाहीये.
तर काहीच स्ट्रगल नाहीये तुम्हाला. मी तुम्हाला सांगू का? मी एक हॉस्टेलच्या एका मुलाचं एक्झाम्पल देतो बरं का. आता हे 1-2 वर्षापूर्वीची घटना आहे बरं का लक्षात घ्या. नाहीतर आत्ताची हॉस्टेलची मुलं म्हणतील आमच्याबद्दल कुणाबद्दल बोलतायत. जेव्हा तो आला ना मुलगा माझ्याकडं, मी तुम्हाला शॉकिंगली सांगतो लक्षात घ्या. शॉकिंगली त्याच्या गाडीमध्ये निम्म्या जागेत ना बिसलेरीच्या बॉटल्स होत्या. ओके. 3 शूज आणले होते 3. एक म्हणे डेली यूजसाठी म्हणे, एक म्हणे ट्रेकिंगसाठी म्हणे, एक म्हणे फंक्शन्स अटेंड करण्यासाठी. मी म्हणलं, "कुठलं फंक्शन अटेंड करणार आहे? अभ्यासाला आलाय का फंक्शन अटेंड करायला?" पॉइंट तुमच्या लक्षात आले का? बरं, बिसलेरीच्या बॉटल का? कारण हेअर फॉल होऊ नये म्हणून डोकं धुण्यासाठी बिसलेरीचं पाणी वापरायचं. म्हणजे सगळे कपडे ब्रँडेड, सगळं iPhone आहे, सगळं, सगळं, सगळं. YouTube प्रीमियम. ओके, ॲडचा त्रास व्हायला नको ना. सगळं. पण अभ्यास नाही. 4 दिवस राहिला गेला पळून. जमलंच नाही. झालंच नाही. आणि खरं सांगतोय, जाताना शपथ मी सांगतो ते सगळं खरं आहे लक्षात घ्या. त्याची छोटी बहीण 8वीत आहे त्याला म्हणत होती, "दादा ट्राय तर कर." पुण्यावरून आला होता म्हणला, "दादा ट्राय तर कर." नाही होणार म्हणला माझ्याकडून. आणि तिथंच माझ्यासमोर आईला ओरडला, की "मला हे करायचंच नव्हतं सायन्स. तुझ्यामुळं मला करावं लागलं. तुझ्यामुळं मला हे दिवस बघायला लागतात." बापरे! मग काय करायचं होतं? जर सायन्सलाच घ्यायचं नव्हतं, तर मग करायचं काय होतं? प्रॉब्लेम तुमच्या लक्षात येतोय? आईच्या डोळ्यात पाणी. तिनं रडायला सुरुवात केली जागेवर तिथंच लक्षात घ्या. हुंदके देऊन म्हणूया आपण. अतिशय तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पण मी तुम्हाला सांगतो, हे जे सायन्स घेतलंय ना, इथं कष्ट आहेत. नाहीत करत बरीचशी मुलं कष्ट आणि म्हणून ते हेच उदाहरण देतायत. पालकांनी करायचं काय? मी सांगतो, मी तुम्हाला विचारतोय, जर तुमचा अभ्यास करायची मनस्थिती नसेल, आता माझं वाक्य काही बऱ्याच मुलांना आवडणार नाही. मला त्यांना वाटणार, की मी त्यांना हे करतोय. पण साधं लॉजिक आहे. तुमच्या पालकांनी जर 2 आणि 2.5 आणि 3 लाख फी भरली असतील आणि तुम्ही अभ्यास करतच नसाल, तर बोला पालकांशी, की का करत नाहीये? माझी परिस्थिती अशी होती, की मला कोचिंगमध्ये समजतच नव्हतं. IIT, JEEचं आमच्या वेळेस नव्हतं फॅड. आता आलंय ते. 10वी चांगले मार्क पडल्यावर अकॅडमी जॉइन करताय. पण तिथं जे सुपर स्पीडने शिकवलं जातं मुलांना झेपत नाहीये. म्हणजे मुलांनी पालकांशी वेळीच बोललं पाहिजे. अरे पण नाही होत डेअरिंग. पालकांना पण सांगतोय, नाही होत मुलांचं डेअरिंग. लाखो रुपये फी भरली. कसं पप्पांना सांगायचं, की मला काही समजत नाहीये? सिरियसली मग हा तणाव म्हणजे माझ्या वेळेस जो तणाव होता तो अजून पण आहे. बाळांनो हे काही नवीन नाहीये. दरवर्षी हाच प्रकार आहे. तुम्ही 10th स्टँडर्ड नंतर 10th स्टँडर्ड पर्यंत तुम्ही एक ब्रिलियंट स्टुडंट असतात. 11-12 नंतर होतो डाउनफॉल स्टार्ट मग होतो. 80-90% मुलांच्या बाबतीत हे होतं लक्षात घ्या. मग यात बदल कसा केला पाहिजे? काय केलं पाहिजे? तर मी तुम्हाला सांगतो, एकत्र आलं पाहिजे सगळ्यांनी. विद्यार्थी एकत्र आले पाहिजेत, पालक एकत्र आले पाहिजेत, त्यांच्याशी बोलणं व्हायला पाहिजे. बरं, आणखी सगळ्यात महत्त्वाचं, कुणाशी कंपॅरिझन करायचं नाही आपल्या मुलाचं. आपला मुलाचा रिझल्ट आणि आपण. ओके. कुठं कमी आला रिझल्ट? काय? प्रत्येकात चांगलं बोलून असं डिस्कशन व्हायला पाहिजे. ओके. आणि प्रत्येकानं आपापलं 100% दिलं पाहिजे. म्हणजे पालक आणि त्यांचा रोल परफेक्ट निभावला पाहिजे. ओके. ते टॉक्सिकपणा काही नकोय. चार चौघात रिझल्ट अपमान बिलकुल मुलाचा करायचा नाहीये. ओके. आणि हो, WhatsApp ग्रुपला जेव्हा रिझल्ट येईल ना, तेव्हा स्वतःच्या पोराचे मार्क फक्त बघायचे. दुसऱ्याच्या मुलाला किती मार्क पडले बघत बसायचं नाही. नाहीतर पालकांना तेवढंच एक असतं बरं का लक्षात घ्या. ती मुलाला कमी मार्क पडत असतील, आपला मुलगा ॲब्सेंट राहत असेल ना, बोला त्याच्याशी. बोला, का देत नाहीये टेस्ट? टेस्ट दिल्या पाहिजेत हे लक्षात घ्या. मग पालकांनी तुम्हाला ह्या ज्या 2 गोष्टी दिल्यात त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार माना. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, की कपडे असतील, 2 वेळचं जेवण असेल, हे सुद्धा मिळत नाहीये. आपल्या भारतातच काय म्हणूया आपण जगात बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी आहेत, की मिळतंय तर त्याचं आभार माना पालकांचे आणि अभ्यासाला सुरुवात करा. बरं हा विषय खूपच मोठा आहे. तुमची काय मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये येऊ देत लक्षात घ्या. पण इथं मला आजपासून थोडासा बदल हवाय. आता थोडंसं मी पुन्हा इथपर्यंत तुम्ही थांबलाय. माझा व्हिडिओ बघताय. जवळ-जवळ 15-20 मिनिटं तुम्ही माझं ऐकताय. मग शेवटची 2 मिनिटं मी तुमची घेतो. काय सांगतो ते लक्ष द्या. तुम्हाला जर बोर्ड एक्झामचा तणाव आला असेल, तर त्याची काळजी करू नका. ते माझ्यावर सोपवा. मी तुम्हाला सांगतो फिजिक्स, केमिस्ट्री, इव्हन मॅथ्समध्ये गॅरंटीनं येणारे प्रश्न असतात, की तो टाइप येतो म्हणजे येतो. फॉर एक्झाम्पल मॅथ्समध्ये एक्स्पेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स येणारच परीक्षेमध्ये. थेरम येणारच परीक्षेमध्ये. ओके. फिजिक्समध्ये 70-80 डेफिनिशन्स आहेत. 10 डेफिनिशन येणारच आहे. मग मी तसं हळू तुमचा अभ्यास करून घेऊन तुम्हाला तो कॉन्फिडन्स देऊ शकतो. कुठल्या एक्झामचा? बोर्ड एक्झामचा. ओके. बरं अजून आम्ही झिरोच आहे. काहीच केलेलं नाहीये. मग तुम्हाला बोर्डला थोडासा कॉन्फिडन्स आला, की मी तुम्हाला फिजिक्सचं बेसिक झालं, की मी तुम्हाला सांगेन, की मग तुम्ही न्यूमेरिकल्सकडे वळायला पाहिजे.
मग टेक्स्टबुक मधले सॉल्व्ह न्यूमेरिकल जमले, की एक्सरसाइज मधले पण जमतील. या गोष्टी जमल्या, की मग एम-सी-क्यू सुद्धा जमेल. म्हणजे सगळा तणाव दूर होईल. आणि मी तुम्हाला सांगतो रे, शेवटच्या 28 दिवसात बोर्डच्या एक्झाम नंतर मुलांनी अभ्यास करून 99 पर्सेंटाइल पाडलेत. थांबा. ह्या वाक्यात जरा गोंधळ आहे बरं का थोडासा. वर्षभर 2 वर्ष त्यांनी अभ्यास केलेलाच आहे. पण तो डिप्रेशन, तणाव, फ्रस्ट्रेशन सगळे दूर करून शेवटच्या महिन्यात फुल स्ट्रेंथ वापरून अभ्यास करून ते मार्क पाडलेत. म्हणजे काय मराठी भाषेचा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला असं वाटेल आता निवांत राहूया. आहेत की 28 दिवस. घेतील की सर. कारण मी तो अनुभव घेतलाय. एका पालकांच्या बाबतीत घेतलाय. ते बी टॉक्सिकच पालक होते. बेकार पालक होते मी तुम्हाला सांगतो. तोंडातून शब्द वेगळे येतात. नाही बोलणार. मी तुम्हाला सांगू का ते उदाहरण छोटंसं? मी तुम्हाला सांगतो. बघा काय आहे, सांगतो आता हे बोलायची गरज नव्हती, पण बोलतो मी. तुम्हाला पण कळालंच पाहिजे. ते पालक आले, इतके चिडलेले पालक होते, की विचारूच नका. तुम्हाला सांगतो, इतके चिडलेले पालक होते. आता मी तुम्हाला सांगतोय ते समजून घ्या बरं का. एक्स-वाय-झेड एक्झामचा रिझल्ट होता म्हणूया आपण. चला ठीक आहे 10वी चा रिझल्ट होता म्हणूया आपण ते पालक आले, एवढे चिडले होते आणि म्हणले, "पोरीनं आमचं नाक कापलं." रिझल्ट दिवशी आले होते. रिझल्टच्या दिवशी आले होते बरं का आणि मी पण घाबरलो. म्हटलं, "बापरे! काय झालं?" मुलगी तर टॅलेंटेड होती, ब्रिलियंट होती. तर मी त्यांचं वाक्य तुम्हाला सांगतो, "पोरीने आमचं नाक कापलं." मी म्हटलं, "काय झालं नक्की?" तर ते म्हणले, "संस्कृतमध्ये फक्त 96 मार्क पाडलेत." मी आता म्हटलं विचार करायला लागलो मी पण, की नक्की काय 100 पैकी 96 वर पालक खुश नाहीयेत. दुसरं वाक्य ऐका. 3रा नंबर आलाय. शाळेत 3रा नंबर आलाय. मी म्हटलं चांगलं आहे ना. नाही म्हणले, "9वी पर्यंत मग पहिला नंबर कशाला आणला? आम्हाला कशाला स्वप्न दाखवली? 10वी जर 3रा नंबर काढायचा असेल, तर 9वी पर्यंत पहिला नंबर का आणला?" मी तुम्हाला सांगतो, ती मुलगी पण रडत होती. पालक चिडलेले होते. किती वाईट तो क्षण होता माझ्यासाठी तुम्हाला सांगतो. हे नको आहे. हे पालकांचं चुकतंय मी तुम्हाला सांगतो. म्हणजे पालक पण चुकतायत, विद्यार्थी पण चुकतायत. प्रत्येक चुकतोय प्रत्येकजण. प्रत्येकानं आपल्या चुका शोधा, बदल करा, कम्युनिकेशन वाढवा आणि मी तुम्हाला सांगतो, की आपल्याला कुठल्याच एक्झामची काळजी करायची गरज नाहीये. आपण आज जरी सुरुवात केली तरी होऊ शकतं. पण त्याला सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे बरं का आणि विद्यार्थी तुमचा सुरुवात करत असेल ना, मग इनिशियली कमी मार्क कुठल्या एक्झाममध्ये पडू दे, पण चालेल, चालेल हे लक्षात घ्या. बरं, मग आता मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय. आपल्या कमेंट सेक्शनमध्ये पण मला असे कमेंट हवे आहेत, की नाही मी माझ्या चुका इथून पुढे सुधारेन. मी प्रामाणिकपणे अभ्यास करेन. मला पालकांकडून कमेंट हवे आहे, की मी माझ्या मुलाला मी म्हणतो ना, ॲज अ टॉक्सिक रिलेशन ठेवणार नाही. घरात एक आनंदाचं वातावरण असेल. ओके. मी तुम्हाला सांगतो माझ्या हॉस्टेलमध्ये एवढी गचाळ मुलं आहेत मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. एवढी रूम घाणेरडी ठेवतात लक्षात घ्या. मग माझ्याच एक स्टाफमधले शिक्षक म्हणले, "घरी कशी राहतो तोस रे?" मी म्हटलं, "घरी आई असते ना सगळं करायला. इथं कोण आहे? इथं काहीच नाही ना." म्हणजे मी तुम्हाला सांगतो कळालं का? मला एक मुद्दा सांगायचा आहे आईबद्दल. हे पालक आणि विद्यार्थी मुलांमधलाच हा जास्त वाद आहे. आणि आई बिचारी सगळं सहन करत असते. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पहाटेपासून पुन्हा दिवस सुरू होतो, तर आईचाच दिवस सुरू होतो. तुमचे डबे तयार करायचे असू दे, तुमचे कपडे धुवायचे, तुमचं हे करायचंय, ते करायचंय. मग ती व्यक्ती आयुष्यभर तुमच्यासाठी झटते लक्षात ठेवायचं बरं का. मग अशा वेळेस तुमच्या तणावात एखाद्याला अपशब्द किंवा चुकीचे शब्द बोलून कधीही दुखवायचं नाहीये. मी तुम्हाला सांगितलंय ना, ह्या तणाव राहणार नाहीच आहे बिलकुल आपल्या मनात आता. सगळं छान होणार आहे. तशीच अपेक्षा करूया आपण. ऑल द बेस्ट.